नागपूरमधील SIR प्रक्रियेत कथित बोगस कारभार आणि राजकीय दबावाचा आरोपाविरोधात नागपूर शहर युवा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे। तर मतदार नोंदणीत प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, नागरिकांवर कोणत्याही राजकीय दबावामुळे अन्याय होऊ नये आणि SIR प्रक्रियेतील कथित गैरप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी युवक काँग्रेसांकडून करण्यात आली। यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजता हैदराबाद हाऊस येथे निवेदन देण्यात आले आहे। तर या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। परंतु मी सांगू इच्छितो की मी प्रभाग 18 मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढलो संघ मुख्यालयाच्या भागातून। तर आम्ही युवक काँग्रेसच्या सांगण्यावर तिथे जेव्हा गेलो तो जो प्रकार दिसला तर आम्ही काल त्या BLOच्या अधिकाऱ्यांना पण तेच विनंती केली आणि आता पण सन्माननीय जे साहेब आहेत इथले त्यांना पण आम्ही तेच निवेदन केलं की मी जशी निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढलो आणि हारलो, 11,500 मला मतं मिळाले, तर असं प्रक्रिया सुरू असेल तर पुढची निवडणूक भारतीय जनता पक्षातून लढावी का? कारण की मला जिंकायचं आहे। आमच्या डोळ्यासमोर जेव्हा असा प्रयत्न सुरू आहे तर आम्हाला माहिती आहे की पुढची निवडणूक आम्ही हारणारच आहे, हरवणार आहे। सन्माननीय मध्य नागपूरचे आमदार प्रवीणजी अटके चांगलं काम करत असेल, आमची त्यांना शुभेच्छा आहे की ते चांगल्या मताधिक्याने अजून निवडून या, आमदार बनाव। परंतु असं काम करून जर निवडून येत असेल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि असंच निवडून यायचं असेल तर पुढची निवडणूक भारतीय जनता पक्षातून मला लढवली पाहिजे आणि मीच नाही तर प्रत्येक युवक काँग्रेस हा आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतो आणि पुढची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात लढू। कारण की आम्हाला जिंकायचा आहे, हा गुलाल तो विजयाचा आहे, हा गद्दारीचा विजय गुलाल न खेळता विजयाचा गुलाल आम्हाला पण खेळायचा आहे। येऊन काय केलं ते सांगा। आज आम्ही इथे येऊन हेच केलं की हे जे SIRचं ऑफिस आहे हे SIRचं ऑफिस नसून हे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे। आम्ही तिथे ते स्टिकर्स चिपकवले आहे आणि तुम्हाला ते कळेलच, कारण की हे जे ऑफिस आहे ते संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं काम होऊन राहिलं आहे। इथे कोणत्याच प्रकारचं SIRचं काम होऊन नाही राहिलेलं आहे आणि संपूर्ण काम हे भारतीय जनता पक्षाच्या अंडर प्रेशरमध्ये त्यांच्या आमदारांच्या, त्यांच्या खासदारांच्या आणि प्रमुख म्हणजे RSSच्या लोकांच्या अंडरमध्ये इथे काम होऊन राहिलेलं आहे। पोस्टर लावले ते काय पोस्टर लावले आहेत? पोस्टर लावले हे पोस्टर हे साहेब आता मी सांगतो, मी प्रभाग 18 मधला त्याला एकाला उद्या ना तुम्ही एक प्रश्न उद्या हे पोस्टर आम्ही हेच लावलेले आहे आणि आम्हाला हेच म्हणणं आहे की जर बीजेपीचे कार्यालय आहे SIRचं ऑफिस तुम्ही न म्हणता हे तुम्ही सरळ बीजेपीचं कार्यालय घोषित करून टाका, कारण की काम तर पूर्ण तुमचं होऊन राहिलं ना। आता समोरची प्रस्तावना माझे बाकीचे पण लोक आहेत। आता मी सांगतो युवक काँग्रेस जिंदाबाद, युवक काँग्रेस जिंदाबाद। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। आजम भगत सिंह जी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारत माता की जय। जिंदाबाद, जिंदाबाद, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। आमची मागणी आहे SIRच्या माध्यमातून साहेबांना आहे, युवक काँग्रेस जिंदाबाद, राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। लोकवाहिनी मीडियाकरिता सचिन सोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।